नमस्कार सर. इथे वरती येऊन सेटअप बनवत होतो. ते सेटअप बघून वाटलं की झोपायला लावलं म्हणून विसरून गेलो काय करायला आलतो आपण. वेलकम टू न्यू ब्लॉग नाही बोलू शकत तुम्ही याला. तर असं एक प्रकारे पॉडकास्ट किंवा आपण एक बोलतोय असं नाही का, कॉन्व्हर्स करतोय किंवा एक फ्युचर सक्सेसफुल माणूस तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. सीधी बात सबकी उलटी गिनती चालो. तसं काय नाही, पण आज एक विचार आला की नाही का, आपल्या सराउंडिंगमध्ये आपण कधी कधी बघतो नाही का की एखादं पक्षी किती वरती उडतं नाही असं बघून वाटतं की नाही का आपण पण आयुष्यात एवढं वरती जावं की सगळे आपल्याला खाली बघणारे आपल्याला स्वतःला छोटं समजून घेतील. किंवा आपण एखादे असे कोट्स बनवतो स्वतः, असं नाही का बसलेलं असतो शांत विचार करतो, डोक्यात येतात पण आपण विसरून जातो ते. पण मी काय थोड्या दिवसांपासून मी काय केलं माहिती का, पुढे एखादं लाईन वाचलं आणि ते मी माझी पर्सनल बुक आहे त्यामध्ये मी लिहायला स्टार्ट केलं होतं ते. तर आज असंच बसलो होतं की काही माझे कोट्स किंवा असा कुठं आपल्या सराउंडिंगमध्ये बघून आपल्याला काय काय मोटिवेशन म्हणजे चांगल्या गोष्टी घेता येते. मोटिवेशन असं नाही की भाई असं रक्त धगधग झालं पाहिजे असं नाही. मोटिवेशन म्हणजे काय, आपल्याला कामी येईल, आपल्याला पुश करेल, ते आपल्या डोक्यामध्ये आपल्या काय म्हणतात मेंटॅलिटीमध्ये चेंजेस आणेल चांगलं, त्याला मोटिवेशन मी म्हणतो. असं नाही की आत्ता काहीतरी बोललं डायलॉग की उठून जाऊन हातोडा घेऊन असं दगड रस्ता खोदायला जायचा. तर आपण आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल माझा आजचा कॉस्ट्यूम बघून नाही का, आता मी काय केलं माहिती का, असं बसलो होतो मोटिवेशनसाठी आपण काय आणू शकतो व्हिडिओमध्ये. तर मी काय म्हटलं, थोडासा पुशअप वगैरे मारला नाही का, थोडा पंप आणला. म्हटलं की जरासं आजकाल लोक बायसेप बघितलं की मोटिवेशन होतं, अरे काहीतरी खतरनाकच माणूस आहे, काहीतरी याने उपटलंच आहे असं त्यांना वाटतं. तर मी काय म्हटलं, आपल्याला तर जास्त नाही काय, तर म्हटलं थोडंसं दाखवून असं बनियानवरती गाईज वेलकम टू माय ब्लॉग मोटिवेशनल असं तसं बोलून जरासं नाही का जरा हे करू. बाकी काय नाही आहे मला माहिती आहे, करू आपण जिमला जाऊन करेल मी थोड्या दिवसांनी. ठीक आहे, तर स्टार्ट करू. आधी एक कोट शोधू आपण, याच्यामध्ये काय लिहिलं आहे मी बघू. ह्याच्यामध्ये खूप काही लिहिलं आहे. माझं डेली रुटीन ते मी 4-5 दिवसच हे केलं. वर्कआउट प्लॅन प्लस काय काय लक्ष, लाईफचे लक्ष, परत आयडिया काय आलं की व्हिडिओ बनवत, आणि परत काय असं शॉर्ट फिल्म वगैरेसाठी स्टोरी वगैरे ते सगळे ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे असं लिहून ठेवायला स्टार्ट केलं. कारण की कुठंतरी मी वाचलं होतं, मी बरेच वर्ष लिहिलंच नाही, जास्त लिहायचंच नाही काय. तर म्हटलं जे जे डोक्यात येतं ते लिहून ठेवून, नंतर लक्षात नाही आलं तर काय करायचं, चांगलं एखादी गोष्ट विसरून गेलो तर काय करणार आपण. बापरे, याच्यामध्ये लय मोटिवेशन. आत्ता मला असं पंप यायला लागला असं. हो, एक गोष्ट आहे यामध्ये, ते खरं तर एवढं मोटिवेशनल नाही आहे काय असं, पण एक खूप सत्य, कडू सत्य आहे एक प्रकारचं. म्हणजे एक सिम्पल स्टेटमेंट आहे, ठीक आहे. पण यामध्ये खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पण अनुभव झाले असेल. मी तुम्हाला सांगतो, डू युअर वर्क युअर सेल्फ, हेल्प युअर सेल्फ. ठीक आहे, खूप सिम्पल आहे. डू युअर वर्क युअर सेल्फ, हेल्प युअर सेल्फ. हे मी लिहिलं का, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दिलं तर ऑफिसमध्ये नाही का, आपण एखाद्याला बोलतो की भाऊ एवढं काम करून दे, आपल्याला येतं काम करता, पण आपल्याला दुसऱ्याकडे कामाला जायचं आहे, आपला वेळ जाणार आहे त्यामध्ये, आणि समोरचा माणूस तो फ्री बसला आहे, त्याला इच्छा नाही करायची, त्याचं काम पण नाही, पण आपण बोलतो की तू करून दे एवढं. आपण त्याला सांगतो की नाही का हे काम आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कर, पण तो माणूस नाही करणार एवढं लक्ष देऊन. का, कारण की ते त्याचं काम नाही आहे. तुमचं ऐकतोय ते खूप मोठी गोष्ट. भलेही तो मित्र असू दे, मित्र तुमची गोष्ट ऐकतोय ना, ती खूप मोठी गोष्ट झाली. आपण सांगितलंय त्यांनी त्या विश्वासाने केलं पाहिजे. जरी नाही केलं ना, आपलं काय हक नाही बनत त्यावरती. मग आपल्याला वाटतं की अरे हे काम मी केलं असतं, चांगलं केलं असतं, वेळ गेला असतं, पण मीच केलं असतं. आता असे बरेच मित्र असतात की नाही का, त्यांच्या कामाला आपण जातो, त्यांना मदत लागली की आपण जातो ना मदत करायला. ते येतात का आपली मदत करायला? असं नाही की याचा अर्थ सगळी मित्र वाईटच आहे किंवा ती प्रकारचे मित्र वाईट आहे, नाही. पण गरजेचं नाही की दरवेळेस तुम्ही बोलवलं की येतील, आणि गरजेचं नाही की तुम्हीही त्यांनी बोलवलं की दरवेळेस जायचं. मित्र ओळखायला शिका, मदत तुम्ही करा, तुम्ही असं अपेक्षा नका ठेवू, पण हेल्प युअर सेल्फ. मित्रांना मी पण असंच, म्हणजे माझं तर असंच आहे की मी माझे काम मित्रांना असं मोस्टली मी बोलवत नाही. कधीतरी कंटाळा आला तर मी कंपनी द्यायला बोलवतो, पण असं कोणतं माझं काम करायला मी त्यांना बोलवत नाही. छोटी मोठे कधी मला नाही जमली तर त्यांना बोलवतो. मोस्टली मी स्वतःचं करून घेतो. आपल्याला वाटतं की नाही का, अरे
आपलं पण चुकतं की आपण जर आपलं काम करू शकतो तर आपण का दुसऱ्याला बोलवायचं. शेवटी जर कोणी नाही म्हटलं की आपलंच मन दुखणार आहे, कशाला मग. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर हे केलं ना लाईफमध्ये तुम्ही खूप पुढे जाताल. म्हणजे दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज असेल, कारण की तुम्ही सगळी कामं तुम्ही स्वतः करताय. करता करता तुम्हाला त्या गोष्टींबद्दल पण कळते जे दुसऱ्यांना माहिती नाही, जे ते करत नाही, जे दुसऱ्यांच्या नावाखाली ते पण टाकून चाललेत ना, त्यांना काही नाही कळणार. आपल्याला माहिती असणार की आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचं आहे या गोष्टीमध्ये. ठीक आहे, खूप बोललो वाटतं मी यावरती. आणि हां, ह्याच्यामध्ये नाही दुसरा पॉईंट पण मी आत्ता परत विचार केला की आत्ताच्या काळात सगळ्यांना प्रेम किंवा अफेक्शन, आपण एकदम प्रेमच नाही बोलायचं, अफेक्शन अटेन्शन पाहिजेल असतं. तर मी आता नोटीस केलं आहे खूप लोकांची चुकी की आता आपण आपल्या एज एवढं बोलू, प्रेम अशी गोष्ट नाही की जे स्वतःहून भेटेल. आपल्याला शोधावं थोडंफार लागतं, जास्त नाही थोडंफार. पण आजकाल एवढे डेस्परेट आहेत. डेस्परेट म्हणजे एवढे, डेस्परेटचं मराठी काय आहे? हां ठीक आहे, आपण डेस्परेटच बोलू. म्हणजे त्यांना खूप हाऊस आहे की असं त्यांना वाटतं की हे खूप नीडच आहे, म्हणजे ह्याच्याशिवाय एक काहीतरी इनकम्प्लीट आहे लाईफमध्ये. हां, प्रेम गरजेचं आहे. प्रेम तुम्ही दिलं तर समजतो तुम्हाला देईल. पोरींचंही बोलते, पोरांचंही बोलते आहे आजकाल. तुम्ही तुमच्या सराउंडिंगमध्ये तुमचे मित्र, कोणी तुमचं कॉलिग, कोणी पण असतात, सगळेजण करतात. तर अशा आपण नोटीस करतो की नाही का, नाही आहे राव, अरे यार नाही ना कोणी, यार शेट यार, कंटाळा येतो रे लाव एकटा असून. असं काही नाही. ते कसं असतं ना की आपण कोणासोबत तरी बोलतो, आपल्याला आवडलं पण म्हणून आपण जाऊन विचारलं, त्यांनाही आवडलं तर त्यांनी हा सांगितलं तर ते ओके. किंवा तुम्ही बोलताय एकमेकांसोबत आणि काही दिवसांनी तुम्हाला चांगलं वाटतंय, तुम्ही बोलता ना. पण अशा कॅटेगरीची अशी एक नाही का, नाही पाहिजेलच आहे आता. म्हणजे आता समजा ब्रेकअप झालं एका पोराचा किंवा एका पोरीचं, आता काही दिवस झाले तिला वाटते की अरे खूप एकटं वाटते, कोणतरी पाहिजेल आता मला आयुष्यात. मग ते असंच एक काही पॉईंट्स असतात त्यांचे की त्याच्यामध्ये असावा किंवा तो चांगला दिसावा, ती चांगलं दिसावी अकॉर्डिंग टू सोसायटीयल स्टँडर्ड्स. हे तर आजकाल प्रत्येकाची नीडच झालेली आहे. त्याशिवाय कोणी फिरून बघत नाही एकमेकांना. कडू सत्य आहे, असं नसलं पाहिजे लुक्सवरती, पण आहे आता सगळ्यांना माहिती आहे. आपण ॲक्सेप्ट करून घ्या, काही नाही, ॲक्सेप्ट करून घ्या. तर त्याच्यामुळं हे नाही चुकीचं वाटतं. हां, त्याच्यामुळे ते खूप होतं. नीड नाही आहे. तुम्ही असं डेस्परेटली शोधू नका की नाही राव अरे खूप एकटं आहे. चुकीची गोष्ट आहे आणि खूप वीक लोक करतात. तुम्ही वीक नाही आहेत, भेटेल तुम्हाला. जर तुम्हाला कोणी मनापासून आवडलं, त्यांचं कॅरेक्टर आवडलं, स्वभाव आवडला, तर तुम्ही जाऊन बोला, पुढं ते करा. पण ते नसतं का नाही चॅटिंग या 10 म्हणजे तुम्ही 10 पोरींसोबत एका टायमिंगला चॅट करता, त्यामधले तुम्हाला जी सर्वात जास्त काय म्हणतात स्पेस देईल, लाईन देईल, म्हणजे लाईनचं घाणचा अर्थ काढू नका. आता एवढा प्युअर लेवलला नाही जाऊ शकत. जे माझ्या शब्दात मला जे सिम्पल तुम्हाला समजेल, मला कळेल, मी जे बोलतोय तेवढं मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला वाटेल जे सर्वात जास्त लाईन देते किंवा चांगलं बोलते की तुम्ही मग तिच्या पाठीमागे जाता. तिने नाही बोललं की तिच्यानंतर कोणी तुम्हाला सर्वात जास्त काय म्हणतात तुमच्यासोबत जास्त कॉन्व्हर्स केलं आहे, ओपन आहे, तुम्ही तिच्या पाठीमागे जाता किंवा तुम्ही त्याच्या पाठीमागे जाता. पोरींसाठी बोलतोय, हे खरंच चांगली गोष्ट नाही आहे. काय भेटत नाही, हे अशा गोष्टी टिकत नाही जास्त दिवस. शेवटी परत तुम्ही ते पण सुटलं की परत तुम्ही नवीन कोणाकडे तरी जाणार. डेस्परेट होऊ नका. त्यांच्या पलीकडे मित्रपरिवार खूप मोठा, खूप गोष्टी आहेत. तुम्ही खरंच त्या फेजमधून एकदा बाहेर पडून बघा, तुम्हाला कळेल की काय तुमचं चुकतंय. डेस्परेट नका हो की नाही का पाहिजेलच मला खूपच एकटं होतंय. काय तुमच्यासोबत आले की काय तुम्ही असं हातामध्ये हात घालून असं रस्त्याला पळत सुटणार आहे का? तुम्हाला खूप मजाच येईल काहीतरी खतरनाक? नाही ना. काही दिवस तुम्ही बोलणार, या अशा गोष्टींमध्ये काही दिवस बोलल्यानंतर कंटाळणार, मग तुम्ही आपल्या प्लेअरवरती जाणार. काही नाही होणार. तुम्ही फक्त एकमेकांचा वेळ वाया एकत्र घालवला, दोघं टाईमपास केलं आणि तुमचं चालं संपलं. हां, हे मला वाटलं बोलायचं तर म्हणून मी बोललो. तर पुढं कंटिन्यू करू आपण. म्हणजे दोन्ही पॉईंट मी 5-5 मिनटं शोधलेत, पण मी माझ्या मनातलेच पॉईंट तुम्हाला परत सांगेन, कारण की ठीक आहे चला. 3 hours later. हां, युअर गिफ्ट इज नोविंग वेर यू आर, वेर यू वॉन्ट टू गेट अँड नोईंग वॉट यू नीड टू डू टू गेट देअर. समजलं नाही ना, परत एकदा रिपीट करतो. युअर गिफ्ट इज नोईंग वेर यू आर, वेर यू वॉन्ट टू गेट अँड नोईंग वॉट यू नीड टू डू टू गेट देअर. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे आणि तुम्हाला ते करण्यासाठी काय काय करावं लागेल, काय काय
गोष्टी पार पाडाव्या लागतील की तुम्हाला जे बनायचे ते होईल, किंवा तुम्हाला माहिती की फक्त तुम्हाला काय करायचं आयुष्यात. खरं तर मोस्ट लोकांना माहितीच नाही की करायचं काय आहे त्यांना. फॉर एक्झाम्पल मला तर खूप दिवसापासून डाऊट होतं. आपण आता सगळेजण बोलतात, पण आता तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आजारी सगळे बोलतात की अरे मला हे बनायचं आहे, ते बनायचं आहे, मला ते बनायचं आहे. त्याच्यामध्ये खरं तर 90% लोक त्यांना माहितीच नाही आहे. खरं तर ते जे बोलत आहेत ना की ते लोक दुसऱ्यांना बघून बोलतात. आता काही दिवस त्यांच्या पर्सनल सर्कलमध्ये किंवा त्यांच्या ओळखीमध्ये एखाद्या माणसाने एका फील्डमध्ये चांगलं केलं तर तो तुम्हाला येऊन सांगेल की ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे रे मला, हे मी करेल. प्रत्येकाची एम गोल टाईम टू टाईम चेंजेस होतात. आता तुम्ही तुमच्या मित्रांना पण किंवा तुम्ही स्वतःलाच ठेवून बघा ना. काही वर्षांपूर्वी तुम्हाला काहीतरी दुसरं करायचं होतं, पण आता तुम्हाला माहिती की तुम्हाला नाही जमणार, तुम्हाला दुसरं काहीतरी करायचं आहे. या चक्करमध्ये बरेच जण काहीच करत नाही. मग शेवटी ते ज्यांना आवडत नाहीत आणि ते जे करतात त्यांनाच आवडत नाही, जातात कुठं एक नोकरी करतात किंवा अशा गोष्टी करतात ज्याच्यात त्यांना इंटरेस्टच नाही, पण ते करतात का? कारण की आता पोटापाण्यासाठी करावंच लागतं, घरी बसून नाही चालणार, ते लोक करतात. हे ज्यांना माहिती नाही त्यांना काय करायचं खरंच त्यांच्या मनापासून, त्यांना काय इच्छा आहे, काय करायचं माहिती असणं इन द सेन्स काय, त्यांना मनात इच्छा काय, त्यांना कशात चांगलं वाटतं, त्यांना काय केलं की खुशी वाटते. आणि आजच्या काळात असं आधी होतं की नाही का, ज्यांना काही लोकांना काही इंटरेस्ट असायचं पण त्यामध्ये काही पैसा पाणी नसायचा, पण आता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पैसे कुठेही काढू शकता. हे असं काळ आहे, हे तर मान्य करता ना. लोक कशावर नाही पैसे काढतात. तुम्हाला जे वाटतंय, जे इच्छा आहेत त्यांना जरा डीपमध्ये स्टडी करा. त्यामध्ये तुम्हाला मग कळेल की तुम्ही आयुष्यात काय. आता करिअर पाथ निवडणं खूप गरजेचं आहे. आपण लोकांना बघून बोलतो की हां मला करायचं, पण एका रिअल पॉईंटवरती नाही. हे सगळ्या गोष्टी नाही. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडतं पण जमत नाही, त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, गोष्टी म्हणजे समजून घ्यावे लागतील, तेव्हाच ते येईल. ठीक आहे, पण ते कळून घेणंच काय करायचं ना, तीच लय मोठी गोष्ट आहे. पण तुम्हाला काय इंटरेस्ट आहे? तर काही लोकांना BA तेच नावं घेतलेले फील्ड्समध्ये जातात. डॉक्टर करायचं आहे किंवा काय इंजिनियर बनायचं आहे, कम्प्युटर इंजिनियर. सध्याला कम्प्युटर इंजिनियर AI रोबोटिक्समध्ये जास्त लोक जात आहेत. ते लोक फील्ड बघून जातात. ठीक आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. नंतर ते लोक फील करणारच की अरे आपण फील्ड बघून आलो, पैसा बघून आलो. पैसे खुशी देते पण ते सॅटिस्फाय नाही करत तुम्हाला, की मनापासून तृप्त नाही करून देत तुमचं काम. तुम्हाला असं वाटतं की अरे काय काम आहे राव, कधी पगार येतोय, कधी 10 तारीख होती आहे, असेच विचार येतात. पण काम करताना इंटरेस्ट होत आहे. काम करताना इंटरेस्ट पाहिजे, त्याशिवाय त्या कामाचा काही अर्थ नाही. जे आता करतायत काम त्यांना हे रिलेट होत असेल, नाहीतर बाकीचे लोक मला शिवाय देत असेल की काय बोलतोय, पैसे आहेत ह्या फील्डमध्ये, फ्युचर आहे. पण तुम्हाला जर तुमचं फ्युचर कामच आवडत नाही आहे तर तुम्ही पूर्ण तुमची लाईफ कशी काढणार ना पुढे? नाही ना काढू शकत. तुम्हाला असं वाटतं मी घरी कधी जाणार. काम तसं नसलं पाहिजे. काम असं वाटलं पाहिजे की एकदा डोकं लागलं ना, असं हल्लं नाही पाहिजे. कोणी हल्लं तर डोकं फिरलं पाहिजे की अरे तुला अक्कल आहे का जरा, माझं काम बिघडवतोय तू. काम बिघडतं म्हणजे ते फोकस जनरेट होतं ना काम करताना, ते खूप मोठं किक देतं खरं तर. म्हणजे काम चालू आहे आणि त्याच्यामध्येच आपण फुल तल्लीन एकदम. तसं काम भेटणं खूपच, तुम्ही देवाला खूपच पुण्य, म्हणजे तुम्ही लय पुण्य कमावलेले असले पाहिजे जर असं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचं आयुष्यात. मी तर एक प्रकारचा बाबाच वाटतंय, तो नाही का ज्योतिषशास्त्र वाटतं असं. तर हा आजसाठी एवढंच. मला वाटतं मी खूप बकबक केली आज. तर तुम्हाला वाटत असेल कशासाठी हा व्हिडिओ बनवला, काय नाही, काहीच नव्हतं आयडिया. मी असंच घरी बसलो तो. ऊन लई आहे, ऊन बघा ना इकडं, बाहेर जायला नाही होत काय कुठं. त्यामुळे असंच टाईमपास. तुम्हाला वाटत असेल मोटिवेशन देते, पण मी उगा टाईमपास करतो इकडं बसून, काय नवीन नाही आयडिया आला. त्यामुळे बाकी काही नाही. जर तुम्हालाही तुमच्या लाईफचे एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील, हा अरे आयडिया खतरनाक आहे. हां थांबा. आता लोक सक्सेसफुल लोकांचे पॉडकास्ट घेतात बरोबर. तर तुम्हालाही तुमच्या लाईफचे काही सिच्युएशन्स असतील किंवा काही तुम्ही जे लाईफमधनं शिकला, ठीक आहे, असं काही बोलायचं असेल तर की इकडं तुम्ही कॉन्टॅक्ट खरंच. म्हणजे आता सक्सेसफुल लोक कसं पॉडकास्टला येऊन सांगतात की त्यांच्या काही गोष्टी त्यांना शिकवतात, पण असं नाही की त्यांनाच सगळं होतं, तेच शिकतात. आपण आपल्यासारखे नॉर्मल लोक पण शिकतात ना आयुष्यात. काही सिच्युएशन असतात त्यांच्यामध्ये खूप चेंजेस असतात. तुम्ही फ्युचरमध्ये सक्सेसफुल होताल, पण आत्ता तुम्ही नाही आहे तसं बोललं तर. म्हणजे मॉनिटरीली किंवा काममध्ये तुम्हाला वाटत असेल की नाही अजून खूप करायचं आहे, पण तुम्हाला वाटतं की नाही
माझं मला एखादं पॉईंट लोकांना सांगायचं किंवा लोकांसोबत शेअर करायचं की एक अवेअरनेस एक प्रकारचं, तर तसं काही असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा की आपण एक पॉडकास्ट शोज तयार करू या टेरेसवरती डायरेक्ट आपण तसं. ठीक आहे, चला तर बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा या ब्लॉगला आणि पुढचे ब्लॉग बघत राहा. येतच राहतील. चला बाय.